लेकरा, तुझ्यामुळे आज मला देवाचं दर्शन झालं बघ. नाही आजी, तसं काही नाही. येते आता. हा, देव तुझं कल्याण करू दे बाबा. आजी, मी तुम्हाला सोडू का? नाही ग, जाते मी. उतरायचा काय त्रास नाही बघ मला. येते हा बाबा. प्रिया मॅडम, तुम्ही बाहेर काय करताय? दर्शन नाही घ्यायचं का? ठेवा ती छत्री, चला. अहो, माझी छत्री नाहीये ही. ते दिशा मॅडमनी मला पकडायला सांगितलं होतं. हो काय? मग तर पहिली ठेवा, टाकून द्या. चला इथंच ठेवा. चला चला चला. काय? आदित्यने तुला अर्जंट आतमध्ये बोलवलं. मला मी आलोच ऐक म्हणून. काय गए, थोडा वेळ तुला माझी अम्ब्रेला होल्ड करायला सांगितली तर लगेच तुझ्या बॉसला कंप्लेंट करत होतीस का तू माझी? नाही मॅडम. तुला माहितीये का, तुझा जो बॉस आहे ना तो माझा होणारा नवरा आहे. त्यामुळे तू माझ्याबद्दल त्याला कितीही कंप्लेंट्स केल्या ना तरी तो माझा काहीच बिघडवू नाही शकत. मॅम, पण मी तुमच्याबद्दल त्यांच्याकडे कंप्लेंट केलीच नाहीये. गुड फॉर यू. आणि हो, अजून एक, तू त्याची एम्प्लॉई आहेस, तो तुझा बॉस आहे, मैत्रीण नाही आहेस तू त्याची. ऑलरेडी ती सर्वंट पारू, ती गावभर मिरवते मैत्रीण मैत्रीण म्हणून. तू दुसरी पारू होऊ नकोस, कळलं? किर्लोस्कर मॅन्शन मधल्या पुरुषांपासून व्यवस्थित डिस्टन्स ठेवून राहायचं, आणि स्पेशली प्रीत पासून. दिशा, तू खोटं का बोललीस दादा बोलवतोय म्हणून? आणि त्यांच्याशी काय बोलत होतीस? मी काही बोलेन तिच्याशी. जाब कसले विचारतोयस रे मला? ए, मी जाब विचारत नाहीये तुला, मी सांगतोय ते चांगलं आहे त्यांच्यापासून लांब राहायचं. छत्री आण माझी. मी आहे कारजवळ. प्रिया मॅडम, चला दर्शन घ्या, या. मी पारू सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. आजवर मी अनाथ होतो, पण आता माझं स्वतःचं कुटुंब असणार आहे. तुझा आशीर्वाद असू दे. तू परत परत मला शरण यायला लावू नकोस. तुझ्यासमोर हात जोडते याचा अर्थ मी कमजोर आहे असं समजू नकोस. मला तुझाच अंश आहे. माझी परीक्षा बघण्याऐवजी मला मदत कर. हरी सरांना समजा खरं खरं सांगायची एक संधी दे. देवा, पारूला हवं ते मिळू दे. तिच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि खूप प्रेमी होते. एक मिनिट, मोहन सरांचा अर्जंट असेल. सदा सौभाग्यवती भव. तुमचा जोडा अनंत काळापर्यंत टिकून राहील. घानाजी भरीला, घानाजी भरीला, सवा खंडीजी सोपायरी, सवा खंडीजी सोपायरी ग, सवा खंडीजी सोपायरी. देव तरवळीनाथ, देव तरवळीनाथ. तांदळी जात्या घास वतीळ, तांदळी जात्या घास. नवरी मुलगी पारुताई, मुलगी पारुताई. नवरी मोत्या बियाचा घस, नवरी मोत्या बियाचा घस. गाणाजी भरीला, गाणाजी.
आदित्य अरे हरीश कुठे आहे? हरीश बाहेर असेल, थांब मी बघून येतो. चल मी पण येते. ओके. एक कॉल केला नसता आणि सगळे आला. अबा इथे खरंच खूप बरं. तुला फोन करतोय कधीपासून, फोनच लागत नाहीये. सर ते लग्नाच्या विधी चालू होत्या ना, सो डिस्टर्बन्स नको म्हणून फोन बंद केले. ओके. सॉरी. हे आदित्य सर. नमस्कार. 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 अहिल्या मॅम. नमस्कार. सर मॅम, हे माझे बालपणीचे मित्र. बालपणीचे मित्र. अनाथ आश्रमात आम्ही सोबत वाढलो. म्हटलं आज माझ्या आयुष्यातला इतका मोठा महत्वाचा प्रसंग आहे, सो माझे भावासारखे असणारे मित्र माझ्या सोबत असावे म्हणून यांना बोलून घेतलं. बरं केलं हरीश. अनाथ आश्रमात असताना कधी वाटलं नाही ना की आपलं पण एक कुटुंब असेल. या घरात आलो आणि मला सगळंच मिळालं. अहिल्या मॅडम सारखी आई मिळाली, आदित्य सर, प्रीतम सरांसारखे भाऊ मिळाले, आणि आयुष्याची जोडीदार पारू मिळाली. आणि हे सगळं ह्यांच्यामुळे. अरे मगापासून पारू वहिनीचे एवढं कौतुक करतोयस, निदान पारू वहिनीची ओळख तरी करून दे. सॉरी सॉरी. चला भेटवतो. हरीश, तुला आता पारूला भेटता येणार नाही. आता तुमची दोघांची भेट डायरेक्ट लग्नात. बरं मला एक सांग, तू या सगळ्यांची व्यवस्था केली आहेस ना नीट? काही लागलं तर प्लीज मला सांगा. हो सर. आणि अरे तुम्ही सगळेजण इथे काय करताय? आतमध्ये चला, विधी सुरू होतील आता. चला. चल. ऐक चल. काय हो मिस प्रिया? नाही, मगाशी मंदिरातून येताना बऱ्याच प्रकारची फुलं घेतलात तुम्ही. म्हणजे आय नो की ही सगळी कामासाठीच आहेत, पण तुमच्या आवडीचं फुल कुठलं आहे? मला माहिती आहे की तुम्ही बिझी आहात, पण बॉसच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. कमॉन. प्रश्न जर कामासंदर्भात असतील ना तर उत्तरं दिली जातील, कारण मी इथे काम करायला आले. खरं तर आदित्य सरांनी मला तुमच्या कंपनीच्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी बोलवलं होतं. तो प्रोजेक्ट तुम्ही हँडल करताय, तुम्ही माझे बॉस आहात, पण तुम्ही मला इव्हेंट मॅनेजमेंटचीच कामं सांगताय. ठीक आहे, तीही करते मी, पण खरं सांगू ना तर मजा, मस्करी, मैत्री आणि टाइमपास करायला नाही आले मी इथे. अरे बापरे. नाही, मला आवडलं हे असं स्ट्रेट फॉरवर्ड. आणि आय एम सॉरी की मी तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटची कामं दिली, पण ते काय आहे की पारू आता आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे ना, आणि तिचं लग्न आहे म्हणून आपण सगळी मिळून काम करतोय ना. पण ठीक आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका करू. हे सगळं आवरलं मी तुम्हाला परत बोलवतो. सर असं काही नाहीये. पारू माझी सुद्धा खूप चांगली मैत्रीण झाली आणि हे सगळं मी तिच्यासाठीच करते. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुमच्या पुढे पुढे करते. असं कोण म्हटलं तुम्हाला? हे बघा, तुमचा आणि दिशा मॅडमचा साखरपुडा झालाय हे माहित नव्हतं मला. आणि मला जर माहित असतं ना की त्यांना आपली मैत्री एवढी खटकते, तर आयुष्यात कधीच मी तुमच्याशी मैत्री केली नसती. त्यामुळे उगाच गैरसमज नको. त्यांना असं वाटतंय की मी तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, जे की असं अजिबात नाहीये. तुम्ही माझ्याशी फक्त कामाव्यतिरिक्त कशाशीच बोलू नका. ओके, पण मी काय म्हणतो, तुम्ही माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न नाही करत आहात का? अजिबात नाही. मॅडम काय म्हणजे माझ्या प्रेमात पडायची भीती वाटते का तुम्हाला? अगदीच पडू शकता, मी एवढा स्मार्ट आहे, हँडसम आहे. सर, तुमचं लग्न ठरलंय, कळतंय का तुम्हाला? आणि मी काय इकडे कोणाच्या प्रेमात वगैरे पडायला आलेली नाहीये. एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर? हो मग आहेच. एक्झॅक्टली. मग काय फरक पडतोय कोण काय बोलतोय? मी याच्या प्रेमात पडणार नाही, या कॉन्फिडन्सवर ठाम राहा आणि काम करत राहा.
पारुबाळा, अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, हो मी केव्हापासून प्रयत्न करते पण पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही. अगं बाळा, मग फोन करायचा ना. फोन कर, तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? अहो केव्हापासून फोन करते त्यांचा फोन बंद येतोय. मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी मला कळतच नाही. एक मिनिट, हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना. वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ही चांगली कल्पना आहे. तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता. मग मी ना मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते. ती चिठ्ठी नेऊन ना पट्टीशी त्यांना पोहोचवा. म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तरं देऊ शकता ना. कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे. बाळा हे बघ, मग लिही लवकर चिठ्ठी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते. नाही नाही सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत. मी चिठ्ठी लिहते पट्टीशी. बॅग पारू, अगं लवकर. पारू बाळा लवकर, कुणीतरी येईल. वय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या. हो. मारुती उभं काय? बस मारुती, ये बस इकडे. नाही नाही, मी उभा बरा. नाही नाही, बस इकडे. तुझ्या मुलीचं लग्न आहे की नाही, मग तू उभा कायस? बस. नाही नाही नाही, असं नाही करायचं, बस. मोलकर्णीच्या लग्नाचा एवढा आनंद का होतो यांना? डोक्यावर पडलेत काय? पण आहे ना, खरं तर मी सगळं खूप इरिटेटिंग आणि मूर्खपणा वाटतं. बट देन आय एम हॅपी ऑल्सो. ही पनवती एकदाची लग्न करून फायनली निघून जाणार आहे घरातून. मी आले जरा. सावित्री, पारू तयार आहे ना? हो. आत्या, काय झालं? हरी सर, पारुने ही तुम्हाला चिठ्ठी दिली आहे. तिला खूप महत्वाचं काहीतरी तुम्हाला सांगायचंय. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही चिठ्ठी वाचा प्लीज. सावित्रीने कसली चिठ्ठी दिली हरीशच्या हातात? पारूची चिठ्ठी तर नसेल. कळायला हवं. दामिनीला कामाला लावते आता.
आता आपण लवकरच विधीला सुरुवात करूया. आधी नवऱ्या मुलाला हळद लागेल, त्यानंतर उष्टी हळद नवरी मुलीला लागेल. अरे हरीश, गुरुजी बोलवत आहेत. हो, वाचतो. चला. आई, हरीश सरांपर्यंत ती चिठ्ठी लवकर पोचू दे. त्यांनी ती वाचली पाहिजे. आज कुठल्या बी परिस्थितीत हरीश सरांना, आदित्य सरांना माझ्या नात्याबद्दल कळलंच पाहिजे. मला पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही दिली का त्यांना चिठ्ठी? त्यांनी वाचली का? काय बोलले ते? बोला ना तुम्ही, अशा गप्पा का? बोला ना काहीतरी. पारू, हो हो, मी हरीश सरांना चिठ्ठी दिली. त्यांना ती वाचायची पण होती. पण इतक्यात गुरुजींनी त्यांना हळदीसाठी बोलवलं. हरीश सर आता हळदीसाठी बसले आणि थोड्याच वेळात तुला पण हळदीसाठी बोलवतील. नाही सावित्री आत्या, मला नाही लावायची ती हळद. अजिबात नाही. सावित्री आत्या, एक काम करा ना, तुम्हीच काहीतरी करा ना. मला काय बी सुचत नाही. करा ना काहीतरी. मी बघते, मी करते काहीतरी. हा, आलेच. दादा, काय रे? मला काय वाटतं, आदित्यला पण हळद लावायला हवी. का? त्याचंही लग्न लवकर होईल ना. काका, हे काका, पण दादाचं डन आहे. काय? हा म्हणजे एकदा ती डोळेवाली सापडली की डन ना. टॅमी, हरीशच्या हातात बघ काय चिठ्ठी दिसते. दिसते मग. स्टुपिड, मग काय? मग ती चिठ्ठी फिक्स पारूने दिलेली असणार. त्यात मला वाटतं त्यांच्या नेक्स्ट प्लॅन बद्दल काही ना काही लिहिलेलं असेल. आपल्याला पण कळायला हवा ना त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय. तू एक काम कर, तू जा आणि ती चिठ्ठी घेऊन ये. जा. ए, मी अगं, कसं काय करतेस तू? तू या घरची सून आहेस. तू हरीशला हळद लावायला जा आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी घेऊन ये. सिंपल. मी आलोच जरा हळदला. काय? अरे पुढचा तूच आहेस. आलेच. मला लागले ना हळद, आता तुलाही लागली पाहिजे. अरे नाही 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 नाही.
कमी घे. पहिले कमी घे. अरे नाही यार